Standard 8th Subject General Science Unit 5th Inside the Atom. Students, in previous video we started the 5th chapter, that is the Inside the Atom. We saw about the two theories, atomic theories of which is proposed by two different scientists, and that atomic theories are Dalton's atomic theory and Thomson's Plum-Woody model of atom. Now, in today's video, we are going to learn about another one model of the atomic structure, and that is proposed by Rutherford. So, that is the Rutherford's nuclear model of atom. So, here see, Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of the atom in the year 1911. Yeah, Rutherford, so that is the scientist name. He studied about the inside of the atom, and he celebrated, or he do one experiment, and that is the scattering experiment, and with the help of this experiment he put forth the nuclear model of an atom. Okay, so see, Rutherford took a very thin gold foil. So the thickness of it is very much thin one, and that is a 10⁻⁻⁴ millimeter. रुदरफोर्डने काय केलं पहा, तर एक गोल्ड जे आहे सोन्याचा काय केलं, एकदम अतिशय पातळाचा काय केला पत्रा घेतला, त्याची जी थिकनेस आहे म्हणजे इतका तो थिन आहे की मिलीमीटर जे आहे तर त्याचा 4th टाइममध्ये एवढा स्मॉलर असं थिकनेस असणारा. अँड देन ही बंबार्डेड इट विथ द पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स. आता त्या गोल्ड जे फॉईल आहे तर त्याच्यावर त्यांना काय केलं, अल्फा जे पार्टिकल्स आहेत तर विच आर पॉझिटिव्ह पार्टिकल्स. आता हे जे पार्टिकल्स आहेत तर त्या गोल्ड फॉईलवर त्यांना काय केले, बंबार्ड केलेले आहेत, तर ते त्यांना त्याच्यावर टाकलेले फेकलेले आहेत. नाव ही सी सो दॅट इज पॉझिटिव्हली अल्फा पार्टिकल्स दॅट आर इमिटेड बाय द रेडिओ एलिमेंट. आणि हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत तर त्यांना जे रेडिओ एलिमेंट्स आहेत त्याच्यामधून रेज काय होतात, इमिट होत असतात, तर त्यामधून काय केलं त्यांना पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स त्या गोल्ड फॉईलवर बंबार्ड केलेले आहेत. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ द फ्लुरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. आणि त्या गोल्ड फॉईलच्या भोवती काय केलं त्यांना फ्लोरोसंट असं काय केला स्क्रीन ठेवलेला आहे, आणि त्याच्यावर पडणारे ते जे काय अल्फा पार्टिकल्स आहेत त्याचा पाथ त्यानं काय केला ऑब्झर्व केलेला आहे. सो इट वॉज एक्सपेक्टेड दॅट अल्फा पार्टिकल्स वुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल इफ पॉझिटिव्हली चार्ज मास वेव्ह इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम. आता बघा, समजा जर पॉझिटिव्हली चार्ज जर पार्टिकल्स पूर्ण ॲटममध्ये काय झाले असतील, इव्हनली डिस्ट्रीब्यूट झाले असते. समजा या ॲटममध्ये सगळीकडे काय असतील, हे पॉझिटिव्हली चार्ज सारख्या प्रमाणात जर बसवले असतील तर हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत हे या ॲटममधून याच्यामधून पास होणार नाही आहेत, तर ते रिफ्लेक्ट झाले असते. समजा जर काय असतं, हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स इव्हनली त्याच्यामध्ये ॲटममध्ये जर डिस्ट्रीब्यूट झाले असते तर. बट अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट ऑफ द स्ट्रेट थ्रू द फॉईल. अ स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ थ्रू द स्मॉल अँगल. अ स्टिल स्मॉलर number of alpha particles get deflected through the larger angles, and surprisingly
1 alpha particles out of 20,000 bounced back in the direction opposite to the original path. आता याच्यामध्ये काय काय झालं बघा, तर असं व्हायला पाहिजे होतं पण असं नाही झालं, रिफ्लेक्शन झालेलं नाही आहे. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल सो दे आर पासेस थ्रू धिस, याच्यामध्ये कितीतरी काय झाले, दे आर पासेस थ्रू धिस फॉइल अँड सम आर पासेस थ्रू अ स्मॉलर अँगल करून काय झाले ते काही त्याच्यामधले दे आर डिफ्लेक्टेड, त्याचं विचलन झालेलं आहे अँड दे आर डिफ्लेक्टेड अँड ओनली सम फ्यू आर डिफ्लेक्टेड विथ अ larger angle and only one particle so that is reflected back out of the 20,000 20,000 एवढे रेज काय केले बंबार्ड केले, त्यातला एक रे काय झाला सो दॅट इज रिफ्लेक्टेड बॅक फ्रॉम दिस फॉइल, त्यातला एक फक्त काय झाला पूर्णपणे तो माघारी फिरलेला आहे, बाकी सगळे काय झाले अशा प्रकारे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन झालेलं इथं दिसून येतं. सो हियर अशा प्रकारचं त्यानं काय केलं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. सो सी इन दिस फिगर, इथं फिगरमध्ये पण तुम्हाला हे दिसेल. तर याच्यामध्ये काय काय झालं बघा, खरं म्हणजे समजा तर जे थॉमसननी जे काय ॲटॉमिक मॉडेल जे प्लम पुडिंग मॉडेल प्रपोज केलं होतं त्यानं सांगितलं होतं, तर त्याच्यानुसार त्याचा म्हणण्यानुसार काय होतं बघा, थॉमसनच्या म्हणण्यानुसार ऑल पॉझिटिव्हली पार्टिकल्स आर इव्हनली दे आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम, पूर्ण सगळीकडे काय आहे सारख्या प्रमाणात हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स काय झाले हे काय झाले तिथं डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. असं जर असेल तर हे पण काय पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत अल्फा पार्टिकल्स, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलला रिपेल करतील आणि मग सगळे हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स कसे व्हायला पाहिजे होते, त्याचं रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे होतं. पण अनएक्सपेक्टेडली कशा प्रकारचे ऑब्झर्वेशन दिसले बघा, द मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स आर पासेस थ्रू दॅट फॉइल, ओनली सम आर डिफ्लेक्टेड विथ अ स्मॉलर अँगल, some only few are deflected with the larger angle and only one ray that is coming back or reflected out of the 20,000 20,000 पैकी एकच त्याला बॅकला आलेला, अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन रोजर रिपोर्टला दिसलेलं आहे. So the large number of alpha particles that went straight through the foil indicates that there was no ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. याचा अर्थ काय बघा, याच्यामध्ये मोस्ट ऑफ द काय झाले त्याच्यामधून काय झाले पास दिले आहेत, याचाच मिनिंग काय होतं, देर इज नो ऑब्स्टॅकल, इथं त्यांना अडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा नसणार आहे आणि त्याच्यामुळे ते काय झाले पास आउट झाले त्या फॉइलमधून. सो देर इज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. सो हियर इट मीन्स दॅट, आता याचं काय होतं बघा मिनिंग, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. So there must be mainly an empty space inside the atom in the solid gold foil. आता याचा अर्थ काय होतो बघा, तिथे त्या गोल्ड फॉइलच्या आतमध्ये म्हणजे त्या ॲटमच्या आतमध्ये काय असणार आहे, एम्प्टी स्पेस असणार आहे, थ्रू विच मोस्ट ऑफ द पार्टिकल्स आर पासेस थ्रू दिस फॉइल. तिथं रिकामी जागा असल्याशिवाय काय होणार नाही, ते अल्फा पार्टिकल्स मोठ्या प्रमाणात त्याच्यामधून जाणार नाही आहेत. सो देर मस्ट बी अ स्पेस इनसाइड द ॲटम्स इन द solid gold foil. So the small number of the alpha particles that get deflected through the small and big angles must have faced an obstacle in their path. याच्यामध्ये आता काही फक्त काय झालं ते बघा, अल्फा पार्टिकल्स ते काय झालं ते स्मॉलर आणि बिगर अँगल करून त्यांच्यामध्ये डिप्लिशन विचलन झालेलं आपल्याला दिसतं, म्हणजे तिथं थोडा काय असणार आहे त्यांना ऑब्स्टॅकल असणार आहे. देअरफॉर दे आर डिप्लिटेड विथ अ स्मॉलर अँड बिगर अँगल, काही स्मॉल अँगल आणि काही बिग अँगल होऊन त्याचं डिप्लिशन झालेलं आपल्याला थोड्या प्रमाणात या
अल्फा पार्टिकलचं झालेलं दिसतं. आणि याचा मिनिंग काय होतं बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. सो देअर मस्ट बी सम ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. सो positively charged and heavy part causing the obstruction would be in the center of the atom. म्हणजे इथं बघा याचाच अर्थ काय. जे पॉझिटिव्हली चार्ज आणि हेवी जो पार्ट आहे सो दॅट कॉजेस द ऑब्स्ट्रॅक्शन दॅट वुड बी द सेंटर ऑफ द ॲटम. आणि तो कुठं असणार आहे. ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. तो पॉझिटिव्हली चार्ज किंवा हेवी जो पार्ट आहे ॲटमचा तो कुठे असणार आहे. त्या मध्यभागी काय असणार आहे. त्या ॲटमच्या असणार आहे. सो द रुदरफोर्ड पुट फोर्थ अ न्यूक्लिअर मॉडेल फॉर द ॲटम्स ॲज फॉलोज. आणि त्यानं काय केलं आहे बघा. त्यानं स्वतःचं काय केलं आहे. एक न्यूक्लिअर मॉडेल काय केलं आहे त्यानं तयार केलेलं आहे. सो व्हॉट इज दॅट मॉडेल. तर आणि असं मॉडेल तयार केलं बघा ॲटमचं. सो दिस वन इज अ ॲटम अँड द हेवी पार्ट ऑफ दिस ॲटम इज ॲट द सेंटर. सेंटरला काय असणार आहे त्याचा पॉझिटिव्हली चार्ज आणि हेवी जो पार्ट आहे दॅट इज ॲट द सेंटर. अँड याच्यानंतर काय केलं बघा. देर आर सम हिअर some another type of particles that is the negatively charged particles. Electrons are there and here. आता हे कसं झालं बघा. याच्यामध्ये काही जे आहे तर ते काय झाले याच्यामधून अँगल करून त्याचं डिप्लिशन झालेलं दिसतं. आणि मोस्ट ऑफ जे आहे तर ते काय झाले दे आर पासेस थ्रू दिस एम्प्टी स्पेस. या एम्प्टी स्पेसमधून काय झाले ते पास झालेले इथे दिसतात. सो अशा प्रकारे काय झालं त्याचं मध्ये त्याने काय केलं आहे असं मॉडेल दाखवलं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं तिरकं होऊन काय त्याचं डिप्लिशन झालेलं दिसतं. स्मॉलर अँगल आणि बिगर अँगल अशा प्रकारे हे डिप्लिशन दिसून येतं. सो दिस इज द रुदरफोर्डचं न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल. सो देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. इथं सेंटरमध्ये काय दाखवलं त्यांना पॉझिटिव्हली चार्जला हे जे काय न्यूक्लियस आहे तर ते कुठे आहे सेंटरमध्ये आहे. सो द ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि त्यांना असं पण सांगितलेलं आहे की ऑलमोस्ट सगळं जे मास आहे त्या ॲटमचं सो दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड. कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. सो ॲट द सेंटर. सो दॅट इज द ॲट द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसमध्येच काय झालं आहे मोस्ट ऑफ त्याचं जे मास आहे वस्तुमान आहे ॲटमचं सो दॅट गेट कॉन्सन्ट्रेटेड. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड द इलेक्ट्रॉन्स विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत सो दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. देन सी हिअर for next one is the total negative charge on the electron is equal to the positive charge on the nucleus. आणखी सांगितलं त्यांना की हे जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत सो दॅट चार्ज इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे नंबर ऑफ जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत सो दॅट इक्वल्स टू द नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस दॅट इज द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जे पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही काय आहेत समान आहेत. सो ॲज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तर इथं आता अपोजिट चार्जेस जे आहेत तर पॉझिटिव्ह आणि एवढाच काय आहे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं तिथं काय होतं ॲज द पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड टू द निगेटिव्ह चार्ज सो देअरफॉर ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि त्याच्यामुळे तो ॲटम जो आहे तर तो काय झालेला आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल झालेला आहे. सो देर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स अँड द ॲटमिक न्यूक्लियस. तर त्याच्यामध्ये थोडा स्पेस जो आहे तर तो काय आहे एम्प्टी स्पेस आहे. कशामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात त्याच्यामध्ये आणि न्यूक्लियस जे आहे तर या दोघांमध्ये काय आहे देर इज सम एम्प्टी स्पेस इज प्रेझेंट. सो दिस इज द रुदरफोर्डचं न्यूक्लिअर मॉडेल ऑफ
ॲटम. आणि अशा प्रकारे यानं काय केलेलं आहे, हे जे त्यानं स्वतःचं जे ॲटमचं न्यूक्लिअर मॉडेल जे आहे तर ते सांगितलेलं आहे. Now see, an established law of physics and electrically charged body is revolving in a circular orbit, its energy decreases. आता बघा फिजिक्समध्ये तर लॉ ऑफ फिजिक्स जो आहे इलेक्ट्रिकली चार्ज जे बॉडीज आहेत तर त्याच्यामध्ये व्हेन धीस निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, तर असं जेव्हा असतं तर तेव्हा त्याची एनर्जी जी आहे तर ती काय होते डिक्रीज होते. अँड अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ ॲटम डिस्क्राइब्ड इन रुदरफोर्ड्स मॉडेल दॅट टर्न्स आउट टू बी अनस्टेबल. आणि हे जे काय मॉडेल त्याला प्रपोज केलं होतं रुदरफोर्डने, याच्यानुसार लॉ ऑफ फिजिक्सनुसार काय होतं बघा, सो धिस ॲटम इज नॉट स्टेबल बिकॉज ऑफ द एनर्जी इज डिक्रीजेस due to the revolving of these electrons in a circular orbit around the nucleus. अशा प्रकारे समजा जर काय झाले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे रिव्हॉल्व होत राहिले तर त्याची एनर्जी काय होते डिक्रीज होते अँड दस दॅट ॲटम स्टेबल राहू शकत नाही, सो दॅट बिकम्स अनस्टेबल. सो इथे काय झालं बघा, तर it is in the reality however all atoms except radioactive atoms are stable. आणि पण रियालिटीमध्ये आपल्याला काय दाखवते की सगळे जे ॲटम्स आहेत तर ते काय आहेत स्टेबल ॲटम्स आहेत, दॅट नॉट अनस्टेबल ॲटम्स. ऑल ॲटम्स आर स्टेबल एक्सपेक्ट, याच्यामध्ये एक्सेप्शन कोणतं आहे, जे रेडिओ इलेमेंट्स आहेत विच इमिट्स रेडिएशन्स ते फक्त काय अनस्टेबल आहेत. बाकी सगळे जे ॲटम्स आहेत so they are stable atoms. And this shortcoming of the Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by Niels Bohr in the year 1913. आता याच्यामध्ये हा जो शॉर्टकमिंग होता याच्यामध्ये म्हणजे हा जो ड्रॉबॅक आहे तर तो काय केला, हा काढून टाकलेला आहे. दॅट इज रिमूव्ड बाय नील बोर या शास्त्रज्ञानं काय केलं, हे त्याचं जे काय ड्रॉबॅक होता तर तो रिमूव्ह केलेला आहे. नाव सी द बोर्स स्टेबल मॉडेल और स्टेबल ऑर्बिट ॲटमिक मॉडेल. फिर सी बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटमिक मॉडेल इन द इयर 1913 Danish scientist Niels Bohr explained the stability of atom by putting forth the stable orbit atomic model. तर रुदरफोर्डचं जे काय शॉर्टकमिंग होतं ड्रॉबॅक होता तर तो काय केला बोरनी रिमूव्ह केलेला आहे. अँड ही एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम बाय पुटिंग फोर्थ द ऑर्बिट ॲटमिक मॉडेल. त्यानं काय केलं बघा, ऑर्बिट ॲटमिक मॉडेल जे आहे तर ते काय केलं त्यानं सांगितलेलं आहे आपल्याला. अँड दस द ॲटम इज दॅट shows the stability of atom. So here the important postulates of Bohr's atomic model are. आता याच्यामध्ये काही तत्व प्रिन्सिपल सांगितलेले आहेत त्यांना. According to Bohr, see here what are that? The electrons revolving around the atomic nucleus lies in the concentric circular orbits. According to that, आता बोरच्या या स्टेबल ॲटॉमिक ऑर्बिट जे आहे तर त्याच्यानुसार जे इलेक्ट्रॉन्स आहेत सो दॅट आर नॉट रिव्हॉल्विंग अराउंड और इन द सर्क्युलर मॅनर अराउंड द न्यूक्लियस. अकॉर्डिंग टू बोर, त्या बोरच्या म्हणण्यानुसार काय आहे बघा, these electrons are revolving in a circular orbits around the nucleus. न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय आहेत हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते काय होतात रिव्हॉल्व होतात असं त्यांना काय म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे. सो हियर these nucleus lie in a concentric circular orbits at the certain distance from the nucleus. न्यूक्लियस पासून काही अंतरावर लावतात हे ऑर्बिट्स असतात आणि या ऑर्बिट्स मध्ये सो दीज आर कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स. हे काय आहे
कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स आहेत somewhat from the nucleus distance. So in these circular orbits, electrons are revolving and these electrons are negatively charged particles. Energy of an electron is constant while at in a particular orbit. प्रत्येक ऑर्बिट जे आहे तर त्याची एनर्जी काय आहे, फिक्स आहे, स्टेबल आहे, कॉन्स्टंट आहे. When an electron jumps from an inner orbit to an outer orbit, it absorbs energy that equals to the difference of its energy level. आता बघा, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन जो आहे तर तो आतील इनर ऑर्बिट मधून तो गावतो ऑर्बिट नेक्स्ट ऑर्बिट मध्ये गावतो, जम्प होतो, तर तेव्हा काय करतो, हा जो इलेक्ट्रॉन आहे सो दॅट इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब एनर्जी दॅट इक्वल्स टू द डिफरन्स ऑफ धिस ऑर्बिट एनर्जी. ज्याच्यामध्ये जेवढी एनर्जी काय आहे या ऑर्बिटमध्ये आहे तर तेवढी एनर्जी काय करतो, तेवढा त्याला इक्वल होण्या एवढी एनर्जी काय करतो, जे इलेक्ट्रॉन हा ॲब्सॉर्ब करतो जेव्हा तो गावतो इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये जम्प घेत असतो तेव्हा. अँड व्हेन इट जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट, इट इमिट्स एनर्जी इक्वल्स टू द डिफरन्स इन इट्स एनर्जी लेवल. आणि जेव्हा तो आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प घेत असतो तेव्हा तो आपली एनर्जी काय करतो, इमिट करतो, म्हणजे बाहेर सोडतो. दॅट इक्वल्स, किती बाहेर सोडतो, दॅट इक्वल्स टू द एनर्जी ऑफ धिस ऑर्बिट. म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटच्या एनर्जीचं प्रमाण जास्त असतं कुणाच्यापेक्षा, आतल्या ऑर्बिटपेक्षा. म्हणजे आतून जेव्हा बाहेर जात असतो तेव्हा तेवढ्या एनर्जीची लेवल होईपर्यंत हा इलेक्ट्रॉन काय करतो, एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. आणि जेव्हा तो बाहेरून आतमधल्या ऑर्बिटमध्ये जम्प घेत असतो तेव्हा या बाहेरच्यापेक्षा आपली ऑर्बिटची जी एनर्जी आहे तर ती कमी असते आणि जेवढी असते त्याला लेवल होण्यासाठी, इक्वल होण्यासाठी तेवढी एनर्जी बाहेरून आतमध्ये जाताना तो इलेक्ट्रॉन काय करतो, इमिट करत असतो, बाहेर सोडत असतो. सो दस दॅट ईच अँड एव्हरी ऑर्बिट्स एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. So some more atomic models were put forth after Bohr's atomic model and atomic structure was studied in depth with the advent of the new branch of the science that is called as quantum mechanics. आता याच्यानंतर इतर काही ॲटॉमिक मॉडेल जे आहेत तर ते पण काय झाले, बोरच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर त्याचा स्टडी करण्यात आलेला आहे. आणि ऑल दीज ॲटॉमिक स्ट्रक्चर्स वॉज स्टडीड इन ॲट द डेप्थ. ज्याचा खोलवर अभ्यास जो आहे तर तो सायन्सची एक नवीन जी ब्रांच आहे सो दॅट इज क्वांटम मेकॅनिक्स. या ब्रांचमध्ये या ॲटमच्या स्ट्रक्चरचा डीप स्टडी केला जातो विथ ऑल दोज सम वेल ॲक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर्स. आणि त्याच्या काही काय केलेत, काही फंडामेंटल असे प्रिन्सिपल्स काय केलेत तर सांगितलेले आहेत अबाउट धिस ॲटॉमिक थेअरी. आणि हे आपण काय करूयात नंतर पाहूया. तर त्याच्यापूर्वी बघा, सो डू यू नो अबाउट धिस, व्हेन टेबल सॉल्ट दॅट इज द सोडियम क्लोराईड जे मीठ आपण म्हणतो दॅट इज थ्रोन ऑन द LPG गॅस स्टोव फ्लेम. गॅस शेगडी जी असते त्याची फ्लेम जी असते ज्योत, त्याच्यावर आपण जेव्हा मीठ काय करतो टाकतो, इमिडिएटली येलो स्पार्क फॉर्म्स ऑन दॅट प्लेस. तिथे काय होतात, पिवळ्या रंगाच्या येलो कलरच्या काय होतात, ठिणग्या ज्या आहेत त्या बाहेर पडतात. सो इफ सोडियम मेटल पुट इन वॉटर इट बर्न्स टू गिव येलो फ्लेम. तसंच काय केलं जातं बघा, जेव्हा सोडियमचं मेटल आहे तर तो पाण्यामध्ये ठेवला जातो, त्याचं बर्निंग होतं, लगेच तो ज्वलन होतं त्याचं आणि येलो फ्लेम जे आहे तर त्याने तो जळतो. ऑन द रोड सोडियम वेपर लॅम्प्स गिव्स द येलो कलर लाईट. जे स्ट्रीट लाईट्स असतात म्हणजे रस्त्यावरचे दिवे असतात त्याच्यामध्ये सोडियम लाईट्स असतात, तर त्या लाईटमध्ये त्याची जी लाईट आहे तर ते येलो कलरचे असतात. फ्रॉम ऑल दीज एक्झाम्पल्स द इलेक्ट्रॉन्स ऑफ सोडियम that absorb energy and goes to outermost shell and comes back to the inner shell by emitting energy. म्हणजे अशा या सगळ्या एक्झाम्पलवरून आपण असंच म्हणू शकतो की जे सोडियम ॲटमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते काय करतात, एनर्जी
तर आउटर मोस्ट शेलमधून ते काय करतात, इनर शेलमध्ये काय होतात, रिव्हर्स येतात आणि येत असताना ते काय करतात, दे इमिट एनर्जी. तर ते एनर्जी जी आहे तर ते बाहेर सोडतात. सो डिफरन्स ऑफ द एनर्जी लेवल ऑफ दीज टू शेल्स इज सोडियम इज फिक्स्ड. आणि जेव्हा तो आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, जम्प करत असतात, तर तेव्हा प्रत्येक शेलमध्ये म्हणजे ऑर्बिटचे काय असतात, एनर्जी लेवल जे आहे तर ती काय असते, इक्वल किंवा फिक्स्ड असते. अँड धिस डिफरन्स इज सिमिलर टू द एनर्जी ऑफ द येलो लाईट. ही केवढी असते, सो ती जी येलो लाईटची जी एनर्जी आहे तर त्याच्या त्या इक्वल एवढी असते. सो देअरफॉर इन द अबव एक्झाम्पल सेम स्पेसिफिक येलो लाईट इमिटेड. आणि म्हणून प्रत्येक आपला एक्झाम्पल आपण जेव्हा बघितले त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला येलो लाईट जो आहे तर तो इमिट होताना दिसतो. सो दॅट इक्वल्स टू द डिफरन्स इट इज सिमिलर टू द एनर्जी ऑफ द येलो लाईट. ओके, सो नाऊ वी स्टॉप हिअर. नाऊ टुडेचं एक्सरसाइज बघा. आजचा अभ्यास काय बघा, एक्सप्लेन अबाउट द रुदरफोर्ड्स न्यूक्लियर model of atom and Bohr's stable orbit atomic model. Explain this both. Explain first and second. So this one is the today's exercise. So write the answers of this in your notebook.